माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की आपल्या सगळ्या गॅजेट्सना चालवणारी जी वीज आहे ती नेमकी दिसते कशी? म्हणजे हे जे अदृश्य सिग्नल्स आहेत ते कसे असतील? चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. बरोबर ना? आपण रोज विजेबद्दल बोलतो, वापरतो, पण ती आपल्याला दिसत नाही. मग खरा प्रश्न हाच आहे की ह्या अदृश्य शक्तीला, ज्या इलेक्ट्रिकल सिग्नलला आपण पाहणार तरी कसं? आपण जरा आजूबाजूला पाहिलं ना, तर मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही सगळं काही विजेवर चालतंय. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपलं पूर्ण जग चालवतीये, पण आपण तिला थेट डोळ्यांनी पाहूच शकत नाही. पण विचार करा, काय होईल जर आपण याच अदृश्य शक्तीला बघण्यासाठी एक स्क्रीन तयार केली तर? आणि इथेच खरी गंमत सुरू होते. कारण इथे एंट्री होते ऑसिलोस्कोपची. हे एक असं उपकरण आहे जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या त्या अदृश्य जगात डोकावून बघायला मदत करतं. चला तर मग बघूया हे काम कसं करतं. ठीक आहे, मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे सिग्नलला मशीनपर्यंत पोचवणं. पाहूया कसं ते. आणि ह्या कामाची सुरुवात होते एका प्रोबपासून. हा प्रोब म्हणजे काय, तर ऑसिलोस्कोपचा हात समजा. तो सर्किटला स्पर्श करतो आणि तिथून सिग्नल उचलून मशीनकडे पाठवतो. प्रोब जोडला की पुढची पायरी येते इनपुट कपलिंग निवडण्याची. हे काय आहे? हा बेसिकली एक फिल्टर आहे, एक स्विच जो आपल्याला निवडू देतो की येणाऱ्या सिग्नलपैकी नक्की काय बघायचं आहे. इथे आपल्याला साधारणपणे 3 पर्याय दिसतात. पहिला डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. हा पर्याय निवडला की आपल्याला पूर्णच्या पूर्ण सिग्नल दिसतो, त्यातला स्थिर भाग आणि बदलणारा भाग दोन्ही. दुसरा आहे एसी ऑल्टरनेटिंग करंट. हा डीसीवाला भाग काढून टाकतो आणि फक्त सिग्नलमध्ये होणारे चढउतार दाखवतो. आणि तिसरा आहे ग्राउंड म्हणजे जीएनडी. हा इनपुटला बंद करून आपल्याला एक सरळ रेष दाखवतो जी 0 व्होल्टची पातळी दर्शवते. चला, सिग्नल तर मशीनमध्ये आलाय, पण तो आपल्याला हवा तसा दिसण्यासाठी स्क्रीनला ॲडजस्ट करावा लागेल. बघूया ते कसं करायचं. ह्या स्क्रीनवर 2 महत्त्वाचे ॲक्सिस आहेत, म्हणजे 2 अक्ष. उभा अक्ष म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस हा व्होल्टेज कंट्रोल करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तो सिग्नलच्या उंचीवर झूम करण्यासारखा आहे. आणि आडवा अक्ष म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस हा वेळ कंट्रोल करतो. जसं कॅमेऱ्यात आपण शटर स्पीड कमी जास्त करतो ना, तसंच इथे वेव्ह फॉर्मला पसरवून किंवा आकसून बघता येतं. आणि हे किती प्रभावी आहे हे या चित्रात बघा. फक्त तो टाइम डिवाइन नॉब थोडंसं फिरवला आणि जे चित्र आधी एकदम जवळजवळ दिसत होतं तेच आता किती स्पष्ट आणि पसरलेलं दिसतंय. एका छोट्याशा ॲडजस्टमेंटने वेव्ह फॉर्ममधला प्रत्येक बारकावा दिसायला लागतो. ओके, आता एका अशा समस्येबद्दल बोलूया जी सुरुवातीला प्रत्येकालाच येते. सगळं काही सेट केलंय, पण स्क्रीनवरचा वेव्हफॉर्म काही स्थिर थांबायला तयार नाहीये. तो नुसता पळतोय. पण असं का होतं? सगळं कनेक्शन बरोबर आहे, सगळी सेटिंग्स ठीक आहेत, मग हा वेव्हफॉर्म स्थिर का होत नाही? तो स्क्रीनवर असं का नाचत राहतो? याचं उत्तर आहे ट्रिगरिंगमध्ये. ट्रिगरिंग म्हणजे काय? तर तो ऑसिलोस्कोपसाठी एक स्टार्टिंग पॉइंट आहे. तो मशीनला सांगतो की ठीक आहे, आता इथून चित्र काढायला सुरुवात कर. प्रत्येक वेळी जेव्हा सिग्नल त्या ठरवलेल्या लेव्हलला पार करतो तेव्हाच ऑसिलोस्कोप चित्र काढायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी एकसारखं स्थिर चित्र मिळतं. म्हणून ती ट्रिगर लेवल व्यवस्थित सेट करणं खूप गरजेचं आहे. एकदा का तो स्टार्टिंग पॉइंट फिक्स झाला की वेव्हफॉर्म जागेवर थांबतो आणि मग आपण त्याचं नीट विश्लेषण करू शकतो. वा, आता आपल्याकडे एक छान स्थिर वेव्हफॉर्म आहे. पण फक्त बघून काय उपयोग? आता त्यातून खरी माहिती कशी काढायची, म्हणजे मोजमाप कसं घ्यायचं ते पाहू. ऑसिलोस्कोपची स्क्रीन बघितली तर त्यावर ग्राफ पेपरसारख्या रेषा दिसतात. या जाळीला ग्रॅटिक्यूल म्हणतात आणि यातला प्रत्येक चौरस म्हणजे एक डिव्हिजन. मोजमाप करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. फक्त हे डिव्हिजन्स मोजायचे. समजा आपल्याला वेळ मोजायचा आहे, त्यासाठी आपल्याला आडवे डिव्हिजन्स मोजावे लागतील. म्हणजे वेव्हफॉर्म एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आडवा किती पसरलाय ते बघायचं. आणि जर व्होल्टेज मोजायचा असे, म्हणजे सिग्नलची ताकद, तर आपल्याला उभे डिव्हिजन्स मोजावे लागतील. म्हणजे सिग्नल किती उंच जातोय आणि किती खाली येतोय हे मोजायचं. तर मग सूत्र अगदी सोपं आहे. आपण मोजलेले डिव्हिजन्स घ्या आणि त्याला त्या कंट्रोल नॉबवर जी सेटिंग आहे त्याने गुणाकार करा. बस, आपल्याला त्या सिग्नलचं अचूक माप मिळून जाईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय आहे? आपण काय शिकलो? थोडक्यात सांगायचं तर ऑसिलोस्कोप एक जादूगार आहे.
तो एका अदृश्य इलेक्ट्रिकल सिग्नलला आपल्या डोळ्यासमोर एका दृश्य कथेत बदलतो. एक अशी गोष्ट जी आपण फक्त पाहू शकत नाही तर मोजू शकतो आणि समजूही शकतो. आणि जाता जाता एक विचार. आता जेव्हा आपल्याकडे अदृश्य गोष्टी पाहण्याची आणि मोजण्याची ताकद आहे, तर विचार करा, आपण अजून कोणते नवीन शोध लावू शकतो? इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातली कोणकोणती रहस्य आपण उलगडू शकतो?